नमस्कार, मी मुंबईचा कुणाल. मुंबईकर राजा यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आधी तर मी उंबरकाडीच्या राजाला धन्यवाद करेन की त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं पॉडकास्ट करण्यासाठी. आता आमच्या बरोबर आहेत न्यू जनरेशनचे सेक्रेटरी. तुमची ओळख सांगा. मी प्रथमेश पाटील, हं, उमरकाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नवीन सेक्रेटरी आत्ताच निवड झालेली आहे. ओके. आणि ही जनरेशन चेंज आहे आता आमच्याकडे. हं, आम्ही नवीन पिढी आता मंडळ सांभाळतोय. हं, वरिष्ठांचे हातभार आहेत त्याच्यात. हं. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आता डिसिजन प्रोसेस मध्ये आम्हाला निर्णय करण्याला हा. अधिकार दिलेत. ते सुद्धा आहेत सर्व हा. वरिष्ठ. आणि आता पुढे आपण चाललोय त्या पद्धतीने. अच्छा, आता तू न्यू जनरेशन सेक्रेटरी आहेस उंबरकाडीच्या राजाच्या. ठीक आहे, पण आता तुझं आधीचा प्रवास बद्दल थोडं माहिती सांगा मला. मागची 20 वर्ष जवळपास मी मंडळात सभासद इतर पदांवर कामं करत आलोय. तसेच जिथे कमी तिथे आम्ही हा. अशा पद्धतीत आपले कार्यकर्ते उमरकाडीतले सगळे महत्वाचे कार्यकर्ते सगळे तसेच आहेत. हं. ते झाडू काढताना सुद्धा विचार नाही करणार अच्छा. किंवा मंडळात कुठलं स्वच्छता आहे काही आहे तिथे निस्वार्थ भावनेने कामं करतात. अच्छा. अशाच पद्धतीने मी सुद्धा पुढे पुढे येत आलोय. हा. आणि आमच्या वरिष्ठांनी विश्वास ठेवून हं, किंवा आता आम्ही आहे होतो इतकी वर्ष आम्ही केलंय हं. आणि आमच्यावर जबाबदारी आहे हा. उत्सव करण्याबरोबर विभागाचं नेतृत्व करणे. अच्छा. हा विभाग आहे ना खूप कमी आहे. हं. आपली वस्ती कमी आहे या अच्छा. विभागात. ओके. तर इथे आपण आहे ना तो विभाग टिकून राहिला पाहिजे. ओके. ह्याच्यावर सुद्धा आपलं काम चालतं मंडळाच्या याने अच्छा. की आपली वस्ती राहिली तर उत्सव होणार उत्सव आहे. होणार आहे. बरोबर आहे. ह्या पद्धतीने आपली कामं चालू आहेत. पुढे पुढे करू तसे. ओके. आता तू जेवढं कार्य केलेस येत्या 20-18 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये तू काय म्हणशील जे तुला वरिष्ठांनी तुला सहकार्य केलं त्यांच्याबद्दल काय म्हणशील? वरिष्ठांच्या सहकार्यानेच इथपर्यंत आलो. त्यांनी विश्वास ठेवले, कामं देत गेले, हम्म. चुका करत गेलो ते पाठीखाली हा. करेक्ट. पाठीखाली म्हणजे म्हणतात ना आपण सांभाळून घेत त्यांनी इथे असं नाही असं करायचंय हा. अशा पद्धतीत आजपर्यंत इथे आलोय. हम्म. मग आता तू सेक्रेटरी झालायस, मग तुझ्यामध्ये किती जबाबदारी आल्या तुला, असं काय वाटतं म्हणजे त्या जबाबदारीबद्दल? जबाबदारी आहे. हम्म. जबाबदारी याची आहे की आपल्याकडनं काही चूक होता कामा नये. हम्म. आणि आतापर्यंत जवळपास 78 वर्षाचा प्रवास हा. हा भव्य झाला. अच्छा. याच्या पुढे सुद्धा तो भव्यच झाला पाहिजे. हम्म. ओके. हे आमच्यावर बर्डन सुद्धा आहे. हा. कारण की त्यांनी विश्वासाने आमच्यावर हे अधिकार दिलेत, हा. निर्णय घ्यायला प्रक्रियेत घेतलाय. हा. तर ते पुढे कसं न्यायचं याच्यावर आता काम चालू केलंय. आणखीन भव्य कसं करता येईल हा. याच्यावर काम चालू आहे आता. ओके. मग आता जेव्हा तुला एक पदावरती नियुक्ती झाली, जेव्हा तुझ्या घरच्यांना समजलं, मग त्यांचे काय रिॲक्शन होते? घरच्यांचे रिएक्शन आनंदी पण होते. हम्म. आणि एक असं होतं की ती गोष्ट आता तू जबाबदार आहेस हा. ती घेतलंयस तर पूर्ण ताकदीने आणि पूर्ण बोलतात ना लोकांचा विश्वासाने हम्म. आपण पुढे न्यायचं. आपण विभागाचं नेतृत्व करतोय हा. हा. बरोबर. आणि आपण ह्या अशा विभागात राहतो जिथे वस्ती कमीच आहे. कमीच. ती वस्ती टिकून ठेवणं हम्म. हे सुद्धा आपलं ध्येय आहे मंडळाचं. ओके. त्याच्यातूनच उत्सव पुढे जाणार आहे. हा. बरोबर आहे. बरोबर. मग आता तुझे मित्र आहेत, सहकारी आहे, जेव्हा तुझी नियुक्ती झाली त्यांचे काय रिॲक्शन होते? किती किती आनंदात होते? खूप खूप आनंदी होते. त्यांच्याबद्दल काहीतरी सांग. ते कसं रिॲक्शन केले बाबा तू नियुक्ती झालास? न त्यांच्यात माझ्यापेक्षा जास्त उत्साह हा, मग त्यांच्यात तेच होता. एक्सप्लेन करायचं तुला. माझ्यापेक्षा जास्त उत्साह त्यांच्यात होता की आता आपण आपल्या यांनी निर्णय घेऊ. हा. परत जे वरिष्ठांनी आतापर्यंत नेलं ना त्याच्यापेक्षा डबल स्पीडने आपण काम करू. हा. हा जो बरोबर. उत्साह होता ना तो म्हणजे उत्साह पण होता आणि एक प्रेशर पण होता प्रेशर पण होता. की आपल्याला करायचंय. करायचंय. त्याच्यासाठी खूप म्हणजे सगळेच खुश होते. आता एक जनरल क्वेश्चन तुला विचारतो. म्हणजे मित्र आहेत, सगळे मित्र असतात, अरे ह्याला एवढा मोठा पद मिळालं, त्यांच्यामध्ये ही भावना नाही झाली ना, अरे ह्याला कशाला दिला, हा मत पण मला हवं होतं. ते फक्त स्पष्टीकरण दे, म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल? नाही काय नाही बोलशील? नाही नाही आमच्या इथे हम्म. आम्ही एकमताने होतं. ज्या दिवशी मी झालोय मला सुद्धा कल्पना नव्हती की असं होईल. देवाच्या कृपेने. हा बाप्पाचे आशीर्वाद आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय काही काय नाही. नाही. हा. त्याची इच्छा झाली आणि मी विचार नव्हता केला. हा. त्यावर्षी मला दुसरे कार्य मी विचार करत हो. होतो. हो. पण ही डायरेक्ट मोठी जबाबदारी आली. हा. सेक्रेटरी पण मध्ये मोठी. मी तयार नव्हतो पहिलं मनाने. हा. पण ठीक आहे करायचं आहे तर करायचं आहे बस. हा. म्हणजे तुला उत्साह आहे की तू या पदावरती आहेस आता. हो हो. बरोबर ना? म्हणजे आता तू 2024 मध्ये या पदावरती आलास, नियुक्त झालास, मग तुला काय थॉट येतात की आता मी काय करू शकतो पुढे जाऊन मंडळासाठी?
मंडळासाठी करण्यासाठी खूप आहेत. आता आमच्याकडे आम्ही हम्म. मागील वर्षी आहे ना जवळपास 350 मुलांना विद्यार्थ्यांना हा. बॅगा वाटल्या. अच्छा. आमचं ध्येय आहे प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे विभागातला आणि बरोबर. आजूबाजूच्या विभागातला. सामाजिक कार्य. सुशिक्षित मुलं हम्म. आणि भविष्यातला कार्यकर्ता सुशिक्षित असला पाहिजे, बरोबर. याच दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत मंडळाचे. मागच्या पिढीने सुद्धा त्याच दिशेने काम केलंय. आम्ही सुद्धा त्या दिशेने आणखीन काम करून पुढचे अध्यक्ष, सेक्रेटरी, भविष्यातले सेक्रेटरी, हम्म. अध्यक्ष हे डॉक्टर, इंजिनियर असावे यासाठी आम्ही कामं करणार. ओके. आता मग 2025चं तुझं काय ध्येय आहे? तुला काय बघतोस 2025च्या गणेशोत्सवामध्ये? मंडळाच्या हे दृष्टिकोनाने आम्ही उत्सव खूप मोठा करण्याचाच हे आहे. दरवर्षीप्रमाणे हम्म. उत्सव मोठा होता. आपण आता मागे जे पीओपी वगैरे हा, ते येतो त्याच्यावरती, तू फक्त एवढंच. उत्सवाबद्दल हा. उत्सव मोठा करणं हे ध्येय तर आहेच. ओके. त्याच्याबरोबर लोकांना आहे ना धार्मिक जागृती पण आणणं. समाजामध्ये. कारण की नुसतं नाचणं, नुसतं नाही, ते तर आहे. फक्त गणपती उत्सव फक्त त्यासाठी त्या नसतो. गणपतीच्या प्रार्थना, हम्म. आपण त्याची पूजा करतोय, आपल्या आराध्य दैवत आहेत गणपती, हा. ते आपण का करतोय हम्म. ह्याची माहिती आणि त्या दृष्टीने आपण काम करतोय. हा. मागील वर्षी आपण नवरात्री उत्सवात देवीच्या पुढे हो. जवळपास 2 तास सप्तशती पाठ बसवलेला बापरे. हा. आणि जवळपास 100-150 महिला, हम्म. पुरुष, लहान मुलं येऊन त्या सप्तशती पाठाला 2 तास वाचन करायचे. ओके. हा हा. तसेच गणपती उत्सवात आता मागच्या वर्षी 50 ते 60 मुलं लहान अथर्व शीर्ष पठण करायचे. हा, ते तर खूप दररोज चांगलं आहे. आणि आता त्यामुळे ना ती मुलं आहेत ना घरी सुद्धा प्रार्थना करतात, त्यांच्या घरचे येऊन सांगतात आम्हाला. आणि कित्येक लहान मुलं अशी होती त्यांना प्रार्थना माहिती नव्हती. पहिले 4 दिवस त्यांना वाचायला पण जड जात ते होतं. थोडस संस्कृत शेवटचे दिवस असे होते की मी माईकवर बोलणार, मला प्राधान्य द्या. मी माईकवर बोलतो. हा. म्हणजे हे धार्मिक प्रकारे मुलांना जागृती झाली पाहिजे. आपण त्या देवताला का पुजतोय. पण एक अशी पण गोष्ट आहे तुमच्या मंडळामध्ये की लहान मुलं पण खूप प्रोत्साहन करतायत. हो, लहान मुलं आमच्या पुढे आम्हाला करू दे, आम्हाला भीती वाटते. त्याला तुम्ही नाही, ते गोष्टी तुमच्यानी नाही. बरोबर. काय चुकलं विकलं बोलताना. बरोबर. पण खूप ऍक्टिव्ह आहेत मुलं. अच्छा. आता माझा हा क्वेश्चन आहे तुला की 2025 जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे आपले मागी गणेशोत्सव बसतात, कांदिवलीचा श्री, चारकोपचा राजा आणि कार्टर रोडचा गणपती आहे, तो गणपती म्हणजे थांबवण्यात आला. त्या मंडळाने हे ध्येय केलं की कोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही हा गणपती विसर्जन करणार. ते 6 महिने त्या गणपतीची पूर्ण आराधना केली, जोपासना केली आहे. मग आता हे निर्णय झाला आणि 2 तारखेला त्या गणपतीचं विसर्जन झालं. काय म्हणशील जे पीओपीचं दडपण आलं होतं त्याबद्दल? महत्वाची गोष्ट आहे, ते ज्या दिवशी थांबवलं गेलं ना, ते इथे आमचा बाप्पा थांबवला. हे सर्वात महत्वाचं होतं की तो पुढच्या मंडळाचा नव्हता, बाप्पा आमचा होता. सर्वांचा आहे तो. आणि आपण त्यांच्यासाठी तिकडे गेले सुद्धा. इव्हन त्या लढाईत आपले कित्येक कार्यकर्ते काम करत होते. आणि ते दुःखदायक होतं. कार्यकर्ते काम करते म्हणजे महाराष्ट्र राज्य कामगार संघटना या पदावरती जे काम करतायत सगळेजण, मग ते न्यायालयात जाऊन पण ते विजय झालं. महाराष्ट्र उत्सव समिती आहे, त्यांनी ते प्राधान्य दिलं, त्याबद्दल तू काय म्हणशील? त्यांचं खूप मोठं योगदान आहे उत्सव टिकवण्यासाठी. जसे हितेश जाधव आहेत, जितेंद्र भोईर आहेत, त्यांच्यासोबत आता अमित बामनोलकर आपले काम करत आहेत. हे कित्येक कार्यकर्ते कोर्टात जाऊन लढले आहेत, स्वतःचा पैसा खर्च केलाय, वेळ खर्च केली आहे, तेव्हा हा उत्सव टिकलाय. बरोबर. आणि ही प्रत्येकावर याच्या पुढची जिम्मेदारी आपल्यावर पण. ज्यावेळेस असं कोणत्या गोष्ट पक्ष न बघता आपण उभं राहणं यांच्या सोबत, हे आपली जिम्मेदारी आहे. म्हणजे सगळे एकत्र आले, एकत्र आणखीन मोठ्या संख्येने येणं गरजेचं आहे. कारण की उत्सव आणि त्या गोष्टी वेगळ्या झाल्या. आज आपली ओळख उत्सवांमुळे, मुंबईची ओळख, महाराष्ट्राची ओळख गणेशोत्सवामुळे आहे. आज कोर्टात हे सिद्ध झालं की पीओपी हा हानिकारक नाहीये. पण काही गोष्टी होत्या मागच्या काळात की त्या लोकांनी जबरदस्ती या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना भविष्यात आपण, तुम्ही, आम्ही सर्व मंडळ एकत्र येऊन उभे राहिले पाहिजे. जेव्हा आपल्या उत्सवावर विषय येणार तेव्हा प्रत्येकाने तिथल्या तिथे तो थांबवता आला पाहिजे. बरोबर. यासाठी सुद्धा आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आमचा मंडळ सगळ्या मंडळांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय की ज्यावेळेस असा कुठलाही घटना घडेल त्यावेळेस आपण एकजुटीने उभे राहू. पहिला आवाज सगळीकडनं एक साथ येणार, कोणाला कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही लागली पाहिजे. ते देवासाठी करायचं, देवासाठी आपलं काही नाही, उत्सव टिकवायचा आपल्याला. उत्सव टिकवणं. काही महाराष्ट्राची ओळख गणेशोत्सव आहे आणि महाराष्ट्राचा गणेशोत्सव बघण्यासाठी भरपूर लांबून येतात.
बघायला गेलं तर महाराष्ट्राचा टुरिझम वाढतंय, त्याच्यानी बाहेरून बाहेरून लोक येतात. तुम्ही बघत असाल बसनी बस भरून येतात. भरून येतात. आता तू आता पदावरती आहे, सेक्रेटरी पदावरती. जेव्हा हा उत्सव धूमधडाक्यात होतो त्यावेळी तुझा काय रोल असतो त्याच्यामध्ये? तुला काय करायचा प्रयत्न करतोस त्या मंडळामध्ये? मग कारण की त्या सेक्रेटरी पदाचं खूप मोठं आहे कारण कार्य निर्विघ्न पार पडणं सर्वात महत्वाचं. त्याच्यात कुठलं विघ्न येता कामा नये. त्याचबरोबर आता उत्सव एवढा मोठा झालाय तर त्या जनसंख्या एवढी येते ना, त्याच्यावर काही असे लोक सुद्धा येतात की त्यांना कसं आपण ओळख पटवून त्यांना बाजूला करता येईल. समजलं. त्या गोष्टीवर आपण कार्यकर्ते आपले आहेत, जवळपास 250-300 आपले कार्यकर्ते आहेत ना, लक्ष ठेवून असतात की कुठलीही चुकीची घटना घडता कामा नये. आपल्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग एवढा असतो ना की मुंबईत कोणाचा नसतो एवढा, कुठल्याच मंडळाकडे एवढा सहभाग नसेल तेवढा आपल्या मिरवणुकीत सहभाग असतो. आगमन असो या विसर्जन, दोन्ही उत्सवाचा असो. मग आता जसं सरकारने मान्य केलं की आता तुम्ही विसर्जन करू शकता, आणि जेव्हा हे आपल्याला रिव्हील झालं की 2 तारखेला गणपतीचं विसर्जन होणार, त्यावेळेस तुमच्या मंडळामध्ये काय रिएक्शन? आमच्या इथे उत्सव होता. फटाके फोडले, बँजो वाजवले, म्हणजे घरातलं काहीतरी जिंकलं आपण खूप मोठं असं उत्सव आम्ही साजरा केलाय. जितू दादा पण भेटले होते, आम्हाला आले होते उत्सवामध्ये. मग आता जे तुमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, मग त्यांच्याबद्दल थोडंफार सांग आता, म्हणजे थोडंफार सांग कसं आहे ते. आता जितेंद्र भोईर, जितवादा आपले, ह्यांनी तर लढाईत स्वतः सामील होते. पैसा खर्च केलाय, वेळ खर्च केली आहे, आणि लढाईसाठी जिथे जिथे ज्यांना भेटायचं असेल, राजकारणी असो, समाजकारणी असो, किंवा हे शास्त्रज्ञ होते की पीओपी वर काम करणे, यांच्या घरात जाऊन वेळ काढून स्वतःचा वेळ आपल्या कामात सोडून तिथे वेळ दिलाय त्यांनी. तेव्हा ही गोष्ट साध्य झाली आहे. आता मला एक गोष्ट सांग, मी आता एवढ्या वर्षापासून उंबरखाडीला येतोय, खूप लहानपणापासून येतो. आता मी एक बघतो, पण एक मी काहीतरी वेगळं पाहिलंय की उंबरखाडीचे जे आजूबाजूला जेवढे देवासाठी असतात, सेवा करतात, त्यांच्याबद्दल काय म्हणते, त्यांच्या पत्त्याबद्दल काय म्हणते तू? बाप्पाचे जे सेवेकरी आहेत ना आपले, ते श्रावणापासून ते जवळपास दसऱ्यापर्यंत शाकाहारी असतात. कित्येक कार्यकर्ते जे थोड्याफार काम करतात, पण ते सुद्धा कित्येक शाकाहारी पाळतात. इव्हन आपली पूजेची मूर्ती आहे, बाप्पाला हार घालणारे कार्यकर्ते विसर्जनाला चौपाटीपर्यंत जाईपर्यंत ते सोहळे निसूनच असतात. आपला पुजारी तो एकच पुजारी असतो, तोच 2 वेळा अभिषेक करतो बाप्पाचा, सकाळी संध्याकाळी 2 वेळा आरती असते. तो पुजारी एकच आपला पुजारी आहे, कारण की आपली पूजेची मूर्ती आहे. आणि हे 12 तास असतं, 12 दिवस, 11 दिवस असतं. होय 11 दिवस. त्याच्याबद्दल काहीतरी सांग. 11 दिवसामध्ये 11 दिवस आपले कार्यकर्ते तिकडे ठरलेले आहेत, ती लोकच जाणार, कारण की त्यांना ते नियम अटी आहेत आपल्या पावित्रांची, जे आपल्या धर्मात त्या अटी पाळलेल्याच कार्यकर्ता तिथे असतो. अच्छा, कारण की ते पथ्य पाळलेलाच माणूस तिथे हवा. बाप्पाच्या एकदम जवळ जातो तो हार घालायला. बरोबर आहे. आणि तिथे आपण काही कमी जास्त करून नाही चालत, तेवढं शुद्ध असणे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तेव्हा त्या बाप्पाचं पावित्र्य टिकणार आहे आणि आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. बरोबर. आणि जेव्हा विसर्जनाच्या वेळीही त्यांना तो मान दिला जातो. होय. मग त्याबद्दल काय म्हणशील? आपले जे विसर्जनाला जे ट्रॉली बाप्पाच्या जवळ हार घालायला कार्यकर्ते असतात ना, ते 16 आणि 17 घालून ते इथे बाप्पाची मिरवणूक चालू होताना जे चढतात ते डायरेक्ट चौपाटीला उतरतात. अच्छा, कारण की बाहेर उतरलं की इतर लोक असतात, त्यांचं सानिध्य कोण कसं आहे. बरोबर. त्यामुळे ते आपण टाळतो. बरोबर. ओके. आणि त्यात पण इतर कोणी नाही चढत. म्हणजे मी जरी विचार केला तर मी नाही चढत. नाही. ते जे ठरलेले आहेत ती लोक, ज्यांनी सेवा केली आहे 11 दिवस, आणि ते पत्ते पाळले, धार्मिक धर्म थोडा शुद्ध आहे. बरोबर. कारण की देवाची मूर्ती आपली पूजेची आहे. अच्छा. मग आता मला आता एक गोष्ट सांग, जेव्हा विसर्जनाला गणपती निघतो, तुम्ही आधी कार्यकर्ते हात लावतात, बाबा चला गणपती बाप्पा मोरया, बरोबर. त्यावेळी काय इमोशन होतं, काय इमोशनल होतं त्या गोष्टी? ते इमोशन्स वेगळे आहेत. ते एक्सप्लेन कर थोडस. पूर्वी आम्ही लहान होते तर बाप्पाच्या मागे पुढे आम्हाला ट्रॉली मोठी आहे, तर मागे इथे तिथे नाचून नाही, मग मागे होते. आज आता आम्हाला पुढे ठेवलं जातं. ते आम्ही कार्य करताना कुठेही राहू शकतो, पण आम्हाला ठेवलं जातं. कित्येक लोकांनी आता पदावर आहे, ते इव्हन वरिष्ठ असतात आपले, ते खूप वेगळ्या भावना आहेत. तसं ती मिरवणूक निघते,
लोकांचा आदर असतो त्या अरे आपण पदावर आहे, इतर कार्यकर्त्यांनी असं नाही की आपल्या इथे की कोण पदावर आहे. महत्वाचं सगळ्या कार्यकर्त्यांना तेवढ्या विभागातून इतर विभागातून आहे ना मान आहे. अच्छा. की उमरखाडीच्या राजाचा कार्यकर्ता आहे. आणि तो मान खूप वेगळा आहे. तिथपासून गिरगाव पर्यंत जाईपर्यंत सगळे म्हणजे चेहऱ्याने ओळखतात, अरे हा उमरखाडी राजाचा कार्यकर्ता आहे बस. बरोबर. आणि ही ओळख आम्हाला खूप अभिमानाची आहे. कारण की ती तुम्ही जोपासली आहे आणि तुम्ही सगळ्यांचे रिस्पेक्ट पण तेवढा करतात. कोणी असो, किती म्हणजे आगमनाला येतात, विसर्जनाला येतात, तेवढी तुम्ही रिस्पेक्ट करतात. आता मला एक गोष्ट सांग, आता मी एक गोष्ट पाहिली जेव्हा तुमचं हे होतं, काय म्हणतात त्याला, ट्रॉलीची पूजा होते, पाद्यपूजन होतं, त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना बोलवतात, जे सेलिब्रिटी असेल, आणि तुम्ही कशा रीतीने ते पाद्यपूजनाची तयारी करता? पूर्वीपासून आपलं पाठपूजन होतं. पाठपूजन, त्याची तयारी पूर्वीपासून आम्ही पूजा, त्या ट्रॉलीला सुरुवातीची तयारी असते, ट्रॉलीला रंगकामापासून सगळं केलं जातं. ते आपले सुनील म्हात्रे कार्याध्यक्ष आहेत, ते करतात. इवन ते झाल्यानंतर त्याला आपला गोमूत्र शिंपडून त्याचं पावित्र्य केलं जातं, मग पूजा केली जाते. आणि आता आपण भव्य प्रमाणात जातोय तर त्याचा उत्सव नेक्स्ट लेवल. वरती आपण सगळं लोक येतात, सेलिब्रिटी येतात, आणि खूप लोक येतात, त्यामुळे आपण होतो मोठा. तुम्हाला ते आदर देतात की हा मी येतो म्हणून? तुम्ही फक्त नाही, आमच्याकडे स्वतःहून येणारे लोक आहेत. तेच देतो ना, की अरे राजाच्या इकडे यायचंय, बस पाद्यपूजन आपल्याला जायचं हेच आहे. अच्छा. आणि आम्ही येतोय त्याला कधी नाही या तो लहान असो मोठा असो त्याला हे नाही, कमी जास्त प्रमाण आहे. जे छोट्या कलाकाराला जे मान देऊ तेच मोठ्या कलाकाराला. ही सर्वात गोष्ट चांगली आहे की छोट्या कलाकाराला पण तेवढाच मान दिला पाहिजे, कारण की त्याची सुरुवात आहे. मंडळाकडून प्रोत्साहन मिळलं तर त्याला तेवढा कॉन्फिडन्स येतो. आम्ही दिलेत तसे स्टेज कित्येक लोकांना, आमचा वापर आणि मोठा हो. बरोबर आहे. असे कित्येक कलाकार घडवलेत आपल्या विभागाने. ते त्याच्यात तुमचा ते भरपूर आभार मानला पाहिजे की तुम्ही सगळ्यांना प्रोत्साहन देता की छोट्यात चला काही हरकत नाही, आम्ही जाऊ, आम्ही आहोत तुमच्या बरोबर काही असले तरी. आता मला एक गोष्ट सांग, जसं पाद्यपूजनाची तयारी असते, मग मंडळामध्ये किती उत्साह असतो, कशी तयारी केली जाते, किती दिवसापासून? खूप उत्साह असतो. मग त्यावर जवळपास 1 महिना अगोदरपासून कुठले बँजो, कुठल्या गोष्टी काही करायच्या आहेत किंवा त्या पाठपूजनाला थीम काय वापरायची, ह्याच्यापासून कामं चालू होतात. आणि आपल्या इथे ओपन पद्धत आहे, प्रत्येकाला हे आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा, आपण मांडूया इकडे. अच्छा. प्रत्येक कार्यकर्ता मांडतो विषय स्वतःचे की आपण या पद्धतीने काम करायचंय. तर आपले वरिष्ठ आहेत, आपण आहेत, बाकी कित्येक कार्यकर्ते आहेत, ते त्याला विचारणार की बाबा तू काय मांडतोय, त्याच्यात ध्येय काय, तुझं मत काय, तुझी आयडिया काय. नाही, आयडिया तर आल्या, आयडिया बरोबर तू हे आपण जर ही गोष्ट करतोय त्याच्या मागे आपलं उद्दिष्ट काय, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्याच्यातून तो कार्यकर्ता सुद्धा घडतो. त्याला ते प्रेझेंट करायची सवय लागते, मॅच्युरिटी वाढते. त्या कार्यकर्त्यात तेवढी मॅच्युरिटी वाढते, बाबा की मी करू शकतो, की कसं मी त्याला एक्सप्लेन करू पुढे. म्हणजे गोष्ट आणणं सोपं आहे, पण ते प्रेझेंट करणं हे मोठं काम आहे, प्रॅक्टिकल करणं. आणि इकडे घडलेला जो कार्यकर्ता आहे ना बाप्पाच्या कार्यालयात, तो खूप मोठा झालाय. कारण की तो जगात कुठे कोणाला ऐकणार नाही, तो मांडू शकतो स्वतःचे मत. ते इकडे शिकलेत सगळे. आज आम्ही इथे बसलोय कारण की तिकडे आम्हाला आहे ना वरिष्ठांनी तो संधी दिली, चुकला तर अडवलं, कसं करायचं काय, हे त्या मीटिंग मधनं, मंडळाच्या इतर गोष्टींमधनं आम्ही शिकलो. असे सगळे शिकतायत, नवीन कार्यकर्ते तयार होतात, प्रेझेंट करायला शिकतायत. आता माझा एक पुढचा क्वेश्चन आहे मैत्रीचं. आता मला आपण थोडासा मागे जाऊया, जुना आठवणीमध्ये जाऊया. तेव्हा तू एक सदस्य होतास, ठीक आहे. जेव्हा आपला उमरखाडीचा राजा प्रशांत देसाईंनी घडवला शेषनागावरचा, त्यावेळेला एक इन्सिडेंट झालेले होते की काहीतरी ट्रॉली अडकलेली होती. मी दादाशी बोललो, ते बोलले काहीतरी ट्रॉली अडकली होती, पण तुमचा तोच जल्लोष 4 वाजेपर्यंत तुम्ही आगमन केलेलं. त्याबद्दल थोडीशी फार माहिती सांग, काय घडलेलं होतं? मूर्ती आहे ना चिखलात अडकली आपली ट्रॉली, पण कार्यकर्ते पण ऐकणारे नव्हते. त्या चिखलातून रुतलेली ट्रॉली आम्ही काढली, पण वेळ गेला आमचा. पण जेव्हा मूर्ती बाहेर आली ना, तिकडची पब्लिक मुंबई पूर्ण थांबलेली आणि मूर्ती बघून भव्य. ते हायड्रोलिक होतं त्यावेळेला. हायड्रोलिक शेषनाग बाहेर आले मूर्तीच्या बाजूने, आणि ती जी भव्यता होती ना मूर्तीची ती खूप वेगळी होती. संकल्पनेबद्दल काय बोलची, जी बैठक होती? संकल्पना प्रशांत दादाचं काय सांगा, त्याची कलाच आहे वेगळी ती. अच्छा. आणि त्याच्या कलेत
काय बोलण्यासारखंच नाही. त्यांनी जे दिलं ते सुंदरच होतं. सुंदर सुंदर. पण तुमचा राजा एवढा उशिरापर्यंत आला तरीही इथे खूप हजारोच्या संख्येने होते माणसं. काय म्हणशील इकडच्या माणसांबद्दल? जल्लोष खूपच, म्हणजे आम्ही स्वतः बघितला 4-4:30 वाजेमध्ये वाजत गाजत इथे होता गणपती. बोल त्याबद्दल. डोंगरी पोलीस स्टेशनने आम्हाला कमी आवाजात वाजवून दिलं आणि विभागात मिरवणूक निघाली मोठ्या ह्याच्यात. त्या ह्याच्यात पण पब्लिक खूप होता. जे महिलांचा उल्लेख आहे ना तो सुद्धा पूर्ण विभाग खाली असतो. बाप्पा येतो तो केव्हाही येऊ दे, 4 वाजता येऊ दे, नाही तर संध्याकाळी 7 वाजता येऊ दे, सकाळी 7ला येऊ दे, तेवढा पब्लिक असतो आपल्या इथे. पण ते एकदम मोमेंट एकदम होता ना की एवढा उशिरापर्यंत गणपती आणला. लोकांचा थोडा हे झालेला, लोक सकाळपासून वाट बघत होते. महिला वाट बघत आपल्या इथे आहे ना खाली आपल्या जे कोपऱ्यावर आहे ना वाट बघत होते, अरे आता येईल आता येईल. अच्छा. पण आले उशिरा. आम्ही 11-12 वाजता. त्यानंतर ती मिरवणूक झाली. मोठी झाली मिरवणूक ती सुद्धा. अच्छा. पण त्याचे गोष्टी काही झाल्यानंतर. अच्छा अच्छा अच्छा. ओके. मग दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही गणपती बुक केला त्यावेळेला प्रशांत दादाला जागा नव्हती परेलमध्ये. त्यावेळी नरेपाकच्या गणपतीने म्हणजे परेलच्या राजाने तुम्हाला जागा दिली की तुम्ही इथे गणपती घडवा. पहिल्या त्या परेलच्या नरेपाकच्या मंडळाबद्दल तू काय म्हणशील? त्यांचे खूप आभार आहेत. खूप आभार. कारण की वर्कशॉपमध्ये जागा उपलब्ध नव्हती. त्यावेळेस त्यांनी आम्हाला मंडप वगैरे करून त्यांच्या जागेवर आम्हाला बनवायला दिला. त्याबद्दल खूप. आणि त्याच्यापासून त्यानंतर आमचे आणि त्यांचे रिलेशन खूप वेगळे आहेत. अच्छा. पण एक घट्ट नातं झालं. घट्ट नातं झालं. हो हो. आणि जेव्हा त्या गणपतीची आखणी संदेश दादानी केली ते खूपच वेगळं रूप होतं. काय म्हणशील मग? संदेश दादाची आखणी तोच एक वेगळा विषय आहे. तरी थोडासा वैशिष्ट्य लोकांना नजरेत ना आपण बोलतो ना ते दृष्टी हटवतच नव्हती, नजरेतच अडकत होतो. बरोबर. बाकी मूर्तीकडे नंतर लक्ष जात होता. आणि तो बाप्पा आहे ना आपल्याकडे बघतोय, आपल्याशी बोलतोय, हे त्या आखणीतून लक्षात येत होतं. पण तुम्ही एवढ्या भर पावसात पण गणपती घेऊन आलात, त्या मोमेंट बद्दल काय म्हणजे? तिकडे पण भरपूर चिखल झालेला होता. खूप पाऊस. कार्यकर्त्यांनी नवीन कपडे ओतले घातलेले, आपल्या टी शर्ट सगळे चिखलात माखलेले, पण कोण मागे नाही हटला. बरोबर. आणि उमरकाडीची खासियत आहे, करायचं आहे तर करायचं. जिद्द आहे. ते कपडे ना बघितले मी असे का मी काय नाही. हो हो. देवासाठी पुढे. होय. म्हणजे जवळपास अर्धे चिखलाने माखलेले होते आणि काढली ती. अच्छा. मग प्रशांत देसाई बद्दल काय म्हणजे? त्यावेळेला खूप धोधो पाहो त्यांनी कलर काम केलं. तो स्वतः त्या मोमेंटला कलर करत होता. होय. काय म्हणशील त्याच्यात एवढ्या कार्यात? त्याची इच्छा खूप होती त्या दिवशी, पण पावसाने तो कलर पकडत नव्हता किंवा काही गोष्टी होत होत्या. त्यामुळे तो स्वतः दुःखी होता त्या दिवशी की उशीर झालाय. पण त्यांनी मेहनत घेतलेली खूप. कलर आपल्या मूर्तीत आतून उभं प्रेम होत नसतं ना, ते केलेलं त्यांनी. अच्छा. मग आता प्रशांत दादांबद्दल मी बोलणार आहे. थोडेसे सॅड आहे, हे थोडं सॅड मोमेंट आहे. तो तुमचा सिग्नेचर फेस होता त्याच्याकडे. बरोबर. मग एक इन्सिडेंट झाले की त्याचे ते पाठ जळाले, सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हा मंडळामध्ये काय झालं म्हणजे काय वातावरण काय होतं? कारण की तो एक सिग्नेचर फेस होता तुमचा. तो थोडा दुःखी होते आम्ही सुद्धा, कारण की तो सिग्नेचर फेस होता. परंतु प्रशांत दादांनी परत आम्हाला हमी दिली की मी पुन्हा बनवतो तुमच्यासाठी. आणि तो मोल्ड नवीन त्यांनी 75व्या वर्षी हा जो फोटो दिसतोय ना तो बनवला. परंतु परत त्याच्याकडे काही ती वेळ खराब की तो मोल्ड गेला. ऍक्सिडेंटली झाला. आता पण त्याच्याकडनं नवीन मोल्ड बनवलाय. आता तुम्ही जो मोल्ड बनवलाय तो तुमचा स्वतःच आहे. म्हणजे तुमच्या मंडळाचाच आहे तो. होय होय. है ना. म्हणजे तो खूप सुंदर आहे. आता एक वर्षाचा गॅप झाल्यानंतर तो एक होता तो. होय होय. है ना. आता परत दादाकडे तोच फेस आहे. मग काय म्हणतोस? काय किती उत्साह आहे? खूप उत्साह आहे. खूप. जेव्हा मूर्ती बाहेर येईल ना लोक वेडे होतील. आम्ही तर वेडे आहोत. लोक पण वेडे. दादाने बोललेलाच आहे ते मंडळ बोला तर वेडा मंडळ की बाबा वेडे म्हणजे काय येऊन बसलेले असतात रात्रभर. मी ही गोष्ट नोटीस केली की तुमच्या मंडळाचे रात्रभर जाऊन बसतायत, गणपतीच्या आत्ताही सेवा करतायत. आत्ताही भले गणपती अजून पूर्ण ना झाला तरी पण आपण एक बोलतात ना, दादा देव मी इथे आहे तुझ्या सेवेसाठी. कार्यकर्त्यांबद्दल काय म्हणशील? आमचे कार्यकर्ते खूप उत्साही आहेत. पाठपूजन झाला, मूर्ती बसवली आहे ना, ट्रॉली तिथे गेली ना ते आम्ही जाणार तिथे. बस. लहानातला लहान कार्यकर्ता, मोठ्यातला मोठा काय म्हणजे ते कार्य करतायत नाही करतात, पण विभागातला तो जो भक्त आहे ना आमचा तो तिथे पोहोचतो. इव्हन दादाला हलवत असतात की बाबा कधी करणार, कधी होणार. ते हैराण होतात अक्षरशः. मी करणार, माझी जबाबदारी आहे. मूर्तिकार आहे ना, रिस्पॉन्सिबिलिटी
त्याला आठवण करून देत असतात. झालं की नाही बाबा पूर्ण. आम्हाला खूप काळजी आहे. अच्छा की आमचा आणि आमची पूजेची मूर्ती आहे आणि ते लहानपणापासून वेळ लागलेला आहे, जायचंय आणि काय करतात काय नाही, छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष असतं. हा बाबा हे पूर्ण झालं का, ते पूर्ण झालं का. आणि दादा आम्हाला बोलतो अरे मी आहे, मी करणार, पण नाही तरी सुद्धा पुन्हा जाऊन मनात नाही होत, नाही मी बसतो बाबा अशा गोष्टी. आता जेव्हा ती मूर्ती घडत होती, जेव्हा तो एक ट्रक आला, उत्साहाने तुमच्या मंडळात पोरं सगळं सामान काढत होते, तेव्हा बोलण्यात होते की एका मंडळात पोरं बोलत होते नाही आपला गणपती आहे, आम्ही काम करू. दादा थांबवत होतं, कशाला तुम्ही उचलता, काय म्हणशील मग. ते आमचा बाप्पा आहे ना, आम्ही फक्त आम्हाला ती कला आली नाही तर आम्हीच बनवली असतात. आणि पण दादाकडे कला आहे, पण दादाची सगळी कामं त्यांनी सांगावं, आम्ही पोहोचतोय तिथे बस. किंवा त्यांच्या कामगारांना पण सांगतो थांब आम्ही करतो. आम्ही काय पेड कार्यकर्ते नाहीत आमचे, पण ते करायला वेडे आहेत, बस वेडे आहेत, जिद्द आहे, जिद्द आणि तो उत्साह आहे. होय होय. कसं असतं, हा वर्षातनं एकदा येतो आपल्या घरी आणि तुमचं मन एकत्र आलेलं असतो त्यावेळेला. आणि श्रद्धा आहे ती, श्रद्धा आहे, आपला बाप्पा घडतो आणि आपण लांब कसे राहू शकतो. बरोबर. तुझं एक मोमेंट सांग की तू ते अचीव्ह केलंस देवाच्या आशीर्वादाने. खूप आहेत, एक दोन. आता मला ही गोष्ट सांग, आता तू एवढी सेवा केली, सगळ्या गोष्टी आहेत, मग तुला देवाकडनं काय आशीर्वाद भेटला, एक दोन मोमेंट सांग. आशीर्वाद खूप आहेत, बाप्पाचा प्रत्येक गोष्टीत हात आहे, त्याच्या आशीर्वादाशिवाय काही नाही. आता 2 ते 3 वर्षापूर्वी आहे ना, माझं दुकान आहे, मला दुकान घ्यायची, मोठं दुकान अजून करण्याची इच्छा होती. आता 3 वर्षापूर्वी मी काळा चौकीला बाप्पाच्या आशीर्वादाने दुकान घेतलंय आणि त्याचे आशीर्वाद होते आणि माझे नातेवाईक आहेत, त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहेत, बाप्पाचे आहेत. म्हणून ही गोष्ट बाप्पाचा मोठा हात आहे, जे कधी विचार नव्हता केला की एवढा मोठा दुकान घेता येईल, तो घेतला. पण देव आपल्याला म्हणतो ना, तू जोपर्यंत प्रयत्न नाही करणार तोपर्यंत मी तू काहीच नाही होत आयुष्यामध्ये. काही गोष्टी आहेत ना, बाप्पा नेतो तुम्हाला तिथे. पण ते आपल्याला कधी कधी कळत नाही. विश्वास ठेवला असताना विश्वास फक्त त्याच्यावर सोडून द्या तुम्ही. बरोबर. की बाप्पावर विश्वास ठेवता, देव माझ्यावर विश्वास ठेवा, तो नेणार तुम्हाला, योग्य मार्गालाच नेणार, तो जे करणार चांगलंच करणार आपलं. बरोबर. आणि हा विश्वास आहे माझा. विश्वास आहे. पण म्हणून तर आता तू नियुक्त झालायस ना त्या पदावरती, काहीतरी आशीर्वाद आहेत. आशीर्वाद. आता मला एक गोष्ट सांग, आता जसं देवाचं विसर्जनाची तयारी होते, ते कशा रीतीने तुम्ही तयारी करता. विसर्जनाची तयारी, विसर्जनाची तयारी, उत्सव काळ चालू झाला की एक टीम आमचा त्या याच्यावर काय करता येईल, म्हणजे 10 दिवस गणपती आगमन झालं, आता उत्सव काळ चालू आहे, ती एक टीम काम करते आपली प्लॅनिंगचं, तिथे उत्सव रनिंग मधलं वर्तमानात, म्हणजे 10 दिवसाचा उत्सव. पण त्या पहिल्या दिवसापासून आपण एक टीम की विसर्जनात कुठे अडथळे किंवा काही गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्याच्यावर एक टीम काम करते आपली. आणि कारण की आपल्या मिरवणुकीत आता खूप महिला असतात, हजारो महिला असतात, आज नाही, हे पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून लोक महिला आहेत ना, बाहेरून आपल्या मिरवणुकीत नाचायला येतात. आज सोशल मीडिया आहे म्हणून लोकांना कळतंय, पण पूर्वी पण आहेत ना, खूप म्हणजे बाहेरून महिला आल्या मी ओळखत पण नसतो, तशी एक ओळख झालेली आहे आमची. वडील एसबीआय मध्ये कामाला होते, आता रिटायर झालेत. त्यांच्या मॅनेजर ज्या होत्या ना, ते क्लार्क होते, त्यांच्या मॅनेजर ज्या होत्या ना, ते आपल्या मिरवणुकीत येऊन नाचायचे. तेव्हा ते त्या ब्रँच मध्ये शिफ्ट झाल्या ना, आणि त्यांना कळलं उमरखाडीतलं, तेव्हा त्यांनी सांगितलं अरे मी दरवर्षी येऊन नाचते तिकडे. म्हणजे आणि एक उमरखाडीतल्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे की महिला सुरक्षित आहे, तिथे कुठची घटना घडणार नाही किंवा काही ना कार्यकर्ते आहेत. पण मी विसर्जनाच्या प्लॅनिंग बद्दल आपण जे बोलत होतो ना, तो विषय ना, आपली मिरवणूक सकाळी 12 वाजता निघते इथून. मिरवणूक 12 वाजता चालू होते, ते दुसऱ्या दिवशी 7-8 वाजता चौपाटीला पोहोचते. मिरवणूक पूर्ण वेळ भव्य असते, महिला पुरुष खूप असतात, पण त्याची जी मॅनेजमेंट आहे ना, खूप टीम काम करतात आपल्या. खूप काही टीम जनरेटर, लाईट्स, आपला लाईटचा टीम म्हणून ओळखला जातो. त्या लाईट्स वाल्याबद्दल आपण विजय करून विजय आता दुसरा आहे आपला. बोल. विजय, त्याच्या लाईट पूर्वी विशाल होता, आता विजय आहे, आता हर्षद आहे. जे वेगवेगळे लाईट वाले आहेत ना, दरवर्षी आपण नवीन काहीतरी लाईट करतो, जी म्हणजे फिल्म लाईनला युज होणार नवीन, ती आपल्या इथे येणार नाही, काहीतरी नवीन पाहिजे बस. त्याच्यावर आपला चालू असतं, ती टीम हे शोधतच असते. आपली एक टीम आहे कार्यकर्त्याची, ती त्याच्यावर काम करते. परत वाद्य आहेत, वाद्यांवर एक टीम. जनरेटर आहे ना आपला पूर्वी, आता आपण व्हॅन ठेवतो, पूर्वी आहे ना बीएमसीत नाही ना आपण आणायचे. आपले पूर्वीचे अध्यक्ष होते सत्यवान जावकर, माझे नगरसेवक सुद्धा आहेत, ते आहेत ना, आपल्याला मोफत जनरेटर द्यायचे. फक्त त्यावेळेस आहे ना,
आपले 5-5, 10-10 कार्यकर्ते त्यात डिझेल भरायला लागायचे. तो लोखंडाच्या पायाचा असतो तो, ते खेचायला लागतं. हा हा हा. डिझेल भरणं, दिवसभर ते धूर खात राहणं. बापरे. हे 10-10 लोक तिथे उभेच असायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास व्हायचा, खोकला, सर्दी, पण ते हटायचे नाही. पुढच्या वर्षी परत आहेत तिथे. पोलिसांच्या सहकार्याबद्दल काय म्हणशील? डोंगरी पोलीस स्टेशन, इतर पोलीस स्टेशन, VP रोड खूप सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यातून तर उत्सव खूप पार पडतोय, निर्विघ्नपणे पार पडतोय. जेव्हा सकाळी ट्रॉली चौपाटीला पोहोचते ब्रिजच्या सरळ, तेव्हा तिथे काय मोमेंट सांगशील? खूप जवळ आलेला असतो तो क्षण. हो, खूप वेगळे मुवमेंट असतात आणि चौपाटी दिसत असते, आता बाप्पा तराफ्यावर जाणार. खूप वेगळं आहे ते, इमोशन्स पण होतात. पण तिकडे काही थकलेले पण असतात तो शरीर, पण मन ताजं असतं. आणि त्यात आपल्या इकडे ना विभागातले 70-80 वर्षाचे वयस्कर लोक पण तिथे काम करताना दिसतात. म्हणजे जेव्हा मूर्ती तराफ्यावर जाते तर आपल्या कित्येक वस्तू बाहेर असतात. ते कंबर दुखते, हे दुखते, पण तिथे काम करताना मागे नाही हटत. आणि त्यांच्याकडे बघून आहे ना तो एक वेगळा उत्साह संचारतो. बरोबर. ते करू शकतात तर आपण काय नाही करू शकतो. ती जिद्द आहे ना आमच्यात. त्यांच्याकडनं मागचे जे कार्यकर्ते पूर्वीचे, आणि कार्यकर्तेच असे नाही, विभागातले खूप लोक आहेत असे, आणि बाप्पाचे आपले भक्त आहेत देवमाजाचे. बरोबर. ते वेळे तिथे थांबणार, एवढ्या 18 तास, 20 तासाची आपली मिरवणूक चालते, त्याच्यात ते पूर्ण वेळ असतात. ते बाप्पापासून इकडे तिकडे नाही जाऊ शकत, चालता नाही येत, हे नाही, पण राहतात. हे वयस्कर लोक आहेत. म्हणजे गणपतीचं प्रेम. हो, खूप प्रेम आहे. आता जसं गणपती चौपाटीला पोहोचला, ठीक आहे, सगळं तुमच्या कामं सुरू झाली, जेव्हा आरती टाट सुरू होतो, मनामध्ये काय होतं का ती शेवटची आरती? सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, तुझ्या मनात ते फिलिंग सांग. भावना दाटून पण आलेली असते, पण एक थोडस आपल्याला निरोप द्यायचा असतो बाप्पाला. ती प्रथा आहे. आणि कारण की जेव्हा बाप्पा जाणार तेव्हा पुन्हा येणार, आणि तो आशीर्वाद देऊन जातो आपल्याला. इव्हन आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे ना, कधी अपूर्ण नाही राहिले. आपण पूर्वी जेव्हा ट्रकवर होते तर खांद्यावर ना घेऊन जायचे. पूर्वीचे कार्यकर्ते खांद्यावर ना पाण्यात घेऊन जायचे, पाण्यात उतरवला की परत ट्यूब लावून आतमध्ये ढकलत घेऊन जायचे मूर्ती. पूर्वी पण आता तराफ्याच्या अगोदर आपण एवढी मोठी मूर्ती आतमध्ये पर्यंत घेऊन जायचे, आतमध्ये पर्यंत तराफा नसताना. आता तराफ्यावर तर पूर्ण आतमध्येच जातो, प्रश्नच नाहीये. खूप छान विसर्जन होतो. पण जेव्हा विसर्जनाला मार्गस्थ होतो पाण्याच्या इथे, ठीक आहे, हे मोमेंट सांगतो तुला, मार्गस्थ झाला ते वाजत गाजत जातो तेव्हा तुझ्या मनामध्ये काय येतं, बाबा आता पाण्यापर्यंत आलोय मी, ते काय मोमेंट सांगशील? ते इमोशन्स होतात, आणि ते इमोशन कुठे भरून येतात माहिती, जेव्हा आपण बाप्पा सोडून इकडे येतो ना, तर जागेवर पुन्हा आलो ना, तो मंडप जो खाली दिसतो ना, तो खरंच पावत नाही. कारण की 10 दिवस 15 दिवस किंवा मागचे 5-6 महिने ना त्या गोष्टीसाठी काम करतो आम्ही, एप्रिल पासून. बरोबर. की हा उत्सव साजरा करायचा, उत्सव बस ही प्लॅनिंग असते, जोश असतो. आणि नंतर आल्यावर तो बाप्पा नसतो ना, तर त्यावेळेस इमोशन दाटून येतात, भरून येतं एक प्रकारे. आणि मग नंतर तिथे ना पुढचे 2 दिवस जाऊ की नको, काही तो मंडप भावत नाही. थोडा रिकामी, आपल्या आयुष्यात ना काहीतरी रिकामी झालंय. कारण की आपल्याला बाकी काही नसतं इकडे, सगळे उठले की मंडप, बाप्पाच्या इथे काहीतरी करू. पण आता जसं पाद्यपूजन झालं, सगळे तुमचे कार्यकर्ते दिसतात, म्हणजे ते वेगळंच आहे. तो म्हणजे तो असतो ना आनंद आहे, की बाबा घरी आपले बाप्पा येणार आहे. तो आनंद बोलतात ना, एक्सप्लेन नाही करू शकत आपण कोणाला, अशा तऱ्हेचा आहे. बरोबर ना? मग आता तुम्ही मित्र कधी बसतात, बाप्पा गेल्यानंतर बसतात, मग तुम्ही काय, म्हणजे 1-2 गोष्टी अशा बोलतात की अरे काय, आमच्या इथे एक स्पेशल आहे, वर्षभर बाप्पा उत्सव बस, काय करायचं पुढच्या वर्षी, काय नाही, मागे काही चुका झाल्या असतील त्या कशा सुधाराव्या, किंवा उत्सव म्हणजे आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक सगळं मोठा पण झाला पाहिजे, त्याच्यावर पुढच्या जनरेशनला आपल्या धर्माच्या गोष्टी म्हणजे माहिती आली पाहिजे. उत्सव करताना धर्माचं ज्ञान पोचलं पाहिजे त्यांच्याकडे. ह्याच्यावर कसं करता येईल ह्याच्यावर आपलं काम चालू असतं. आणि मित्रांमध्ये बसल्यावर ह्याच चर्चा आहेत आमच्याकडे. अच्छा, बाप्पा म्हणजे बाप्पा बस. म्हणजे कसं आहे तुमचं, असं आहे ना, 24 तास मंडप पाहिजे आणि बाप्पा पाहिजे. अच्छा, ठीक आहे. आता एक गोष्ट झाली, जेव्हा बाप्पा आपला विराजमान असतो मंडपामध्ये भव्य दिवस स्वरूपात, एक वैशिष्ट्य आम्ही बघितलं. आता मला दादा एक गोष्ट सांग, जसं की आपण आता गणपतीचं स्वरूप बघतोय, बरोबर आहे, हिरे दागिन्यांनी पूर्ण सजवलंय. जेव्हा हे स्वरूप 11 दिवस असतो, तू काय म्हणशील या स्वरूपाला, पूर्ण दागिन्यांनी असतो तर? बाप्पाचे दागिने चढवल्यानं ना बाप्पाचं रूप वेगळं दिसतं. इव्हन आगमनाचं रूप बघा तुम्ही,
कसं माहिती, आपली श्रद्धा असेल ना तर बाप्पाचं रूप बाप्पा दाखवतो. बरोबर. आगमनाला वेगळं, पूजा झाल्यावर बाप्पाचे डोळे बघाल ना तुम्ही, ते इमोशन्स दिसतात बाप्पाचे. बरोबर. पुन्हा तुम्ही शेवटचे पूजा होऊन 7-8 दिवस होतात, त्या दिवशी बघा, विसर्जनाच्या दिवशी बाप्पाचं रूप बघा, खूप भव्य आणि वेगळंच आहे रूप ते. आणि तुम्ही बाप्पाच्या डोळ्यात बघाल ना आपल्या, ते तुमच्याशी बोलणार बाप्पा. बाप्पा बोलतो 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 पण तुमची ती श्रद्धा आणि तुमचे विश्वास पाहिजे, आणि ती नजर असली पाहिजे की मी बघू शकतो का ते सगळ्या गोष्टी. बाप्पाशी तुम्ही बोलू शकता, बाप्पाशी बोलू शकता, बाप्पा तुम्हाला उत्तर देईल प्रत्येक प्रश्नाचं. श्रद्धा असली पाहिजे, फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, बस. बरोबर. आणि आता तुम्ही जसं देवाला धोतर विचून नेसवतात, प्रकाश लहाने, त्यांच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? धोतर उत्कृष्टच नेसवतो. पूर्वी आमच्याकडे आपण पीओपीचा नेसवतो, त्यावेळेस पूर्वी आपल्या इकडे भाविकांची गर्दी असते, त्यामुळे नेसवायचं की नाही हा विचार होता. पण त्यातून आपण प्रकाश लहानेंनी पण समजवला, वरिष्ठ कार्यकर्त्यांना आपण समजवलं, त्यातनं आता खूप छान पद्धतीत नेसवतात, वेगवेगळे प्रकार ते करतात. आता वेगवेगळे कलरचे असे धोतर आहेत. किती तुझ्या मनाबद्दल काय सांग, तू जसं बघतोस खूप सुंदर वाटत, काय वाटतं मनामध्ये? म्हणून तर म्हंटल ना मगाशी, प्रत्येक दिवशी तो वेगळा रूप दिसतो तुम्हाला. काही कलर स्वतः आपले आठवले यार छान. आता कित्येक कार्यकर्ते आपले आहेत ना, त्या धोतरला समांतर कलरचे सदरे घालून उभे राहायला लागले. अच्छा, असे जुळणारे. हो. आणि ती अटॅचमेंट वेगळी बनत चालली आहे धोतरच्या कलरची. अच्छा 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 अच्छा. ओके. मग आता तुमचा 11 दिवसाचा आपला सण असतो, त्याच्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांचं टीम वर्क काय असतं? की शिफ्ट वाईड असतं? कारण की बघा सगळ्यांना काम आहे, ते आपले शिफ्ट, मग कारण की भरपूर जल्लोष असतो. उमरखाडी बोललो तर भरपूर जल्लोष, दक्षिण मुंबई. मग कशा रीतीने ते तुम्ही मॅनेज करता? तुम्ही सेक्रेटरी पदावरती आहेत, कार्यकर्ते 15 दिवस सुट्टी. अरे वा, सुट्टी बस. शाळांना सुट्टी, कामांना सुट्टी, बॉसला सांगायचं ना आता सुट्टी नाही तर रिझाईन, दर्शनाला यायचंय, कॉन्टॅक्ट करायचे. पण त्यांच्याबद्दल काय सांगते? दिवसभर जागायचं, रात्रभर जागायचं, काय म्हणशील कार्यकर्ता? खूप मेहनत करतात प्रत्येक कार्यकर्ता, एक वेगळा. बघ, जागणं म्हणजे सोपं काम नाही. सगळ्यांना असं वाटतं अरे जागायचं, तर असं नाही. जागायचंय, परत सकाळी येऊन पुन्हा उभं पण तिथे राहायचंय. परत एवढे लोक येतात, वेगवेगळ्या स्वरूपाचे भक्त येतात, त्यांना प्रत्येकाला आज जायचं असतं. बरोबर. त्यांना तशा पद्धतीत आपण बाप्पाचा कार्य करतोय, जय गणेश बोलूनच त्यांच्याशी वागायचंय, बस. तेवढं रिस्पेक्ट आहे. आणि लहान मुलांपासून वयस्कर दिसला तर आपला कार्यकर्ता उठून पहिला जाणार, त्याला हात देऊन आतमध्ये घेणार. हे किती उत्कृष्ट आहे. हे खूप छान बोललात की असं नाही ना की बाबा बाजूला बघा, त्यांना आधी प्राधान्य आधी की तुम्ही चला. आपण लाईन लावून अडवून काही अर्थ नाही. बाप्पाचं दर्शन त्यांचं आहे, बाप्पा पण लोकांचं आहे. त्याच्या दर्शनात अडकाठी आणणं आपलं काही नाही. आपण कोण आहेत? छोटे आहेत खूप, बाप्पाचे उंदीर आहेत आपण. उंदीर. त्या गणपतीच्या म्हणजे देवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी घडतायत. बरोबर आहे ना. आता तुमचं गणपतीचं दर्शन पूर्ण पायापर्यंत होतं, मग ते कसं तुम्ही मॅनेज करता एवढी गर्दीला? मग असं कार्यकर्ते असतात, कार्यकर्ते उभे राहतात. तिथून कोण सोडून नाही जात, पाय नाही सोडणार, सोडून नाही जात. तिथे राहणं म्हणजे ना माझं काम आहे. सर्वात बाप्पाचा आशीर्वाद माझ्यावर येतोय, बस. आणि बाप्पाचा आशीर्वाद भेटतोय ना, ही त्यांच्या माइंड मध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या आहे. त्यामुळे ते घरी बोलवला नाही, येतो ना, थांब म्हणजे इव्हन समजा कधी ड्युटी आहे, आपण ड्युट्या लावल्या, बरोबर, प्रत्येकाच्या ड्युट्या आहेत, पण त्या जिम्मेदारी कशा आहेत माहितीये, आम्ही आमचं काम करतो. तसे आता मी पदावर आहे म्हणून मी बोलते, आम्ही आमचं काम केलं, पण तिथे मूर्तीजवळ उभे राहणारे कार्यकर्ते नाही राहतात, थांबतात. अजून मला थांबू दे, थोडा वेळ थांब, तू बाजूला थांब, मी इथे आहे, थोडा वेळ मी दमेन तेव्हा बाजूला. हे खूप सुंदर असं बोललं. आता गणपती मंडपात आहे, सगळं उत्सव सुरू आहे, त्यावेळेला प्रमुख पाहुणे पण येतात. अशा प्रमुख पाहुण्यांचं नाव सांगशील? आता मागील 3-4 वर्ष आपल्याकडे आहेत ना, एकनाथ शिंदे येत आहेत मुख्यमंत्री असताना, अनंत अंबानी येत आहेत, ते आपल्याला खूप मदत सुद्धा करतायत. एकनाथ शिंदे सुद्धा मदत करतायत, अनंत अंबानी करतायत. तसे विभागातले खूप दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्या ह्याच्यातनं उत्सव खूप चांगला चालला. आणि ते पूजेच्या दिवशी येतात, इतर दिवशी पण बाप्पाच्या दर्शनाला रोज जातात. अच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे. ओके. पण उत्साह असतो, 11 दिवस असतो. आणि जेव्हा तू या पदावरती आहेस, नॉर्मल क्वेश्चन एक आहे, या पदावरती तू मग काय विचार करत असतो? अरे बाबा काय करायचं आज,
हे कसं चालत असतं म्हणजे प्रत्येक दिवसाला? नाही, सर्वात महत्वाचं आमचं एवढंच असतं की भाविक येतात ना, त्याच्यात कोण आता आपल्याला मदत, खूप आहेत ना, खूप लोक असे आहेत की आपल्याला पडद्यामागचे कलाकार म्हणतो ना आपण, मदत करत असतात. तर कोणाचा आमच्याकडनं अनादर होऊ नये, आणि हे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला समजवण्याचा, किंवा तसे आहेतच आपल्याकडे कार्यकर्ते पण चुकून राहून जातो, तर ते आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आता मला एक गोष्ट, मी थोडीशी गोष्ट नोटीस केली आहे की देव माझा उंबरखाडीचा राजाचा तुमच्यावरती खूप आशीर्वाद आहे. तुम्ही समाजकार्य पण करता, त्याबद्दल काय म्हणशील? समाजकार्य खूप चालू आहे आमचं. मागील कित्येक वर्ष आपण ब्लड डोनेशन कॅम्प, वया वाटप, आता कोविडमध्ये आपण आहे ना वसई विरार या ठिकाणी आता कित्येक आश्रमात बिस्किट, पाणी हे वाटप केलं. जसं मी मगाशी बोललो, आपण मागच्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे ना बॅगा वाटल्या. आता भविष्यात आपलं प्लॅनिंग आहे की एक लायब्ररी अधिक अभ्यासिका, म्हणजे आपल्या इकडच्या लोकांच्या रूम लहान आहेत तर त्यांना अभ्यास करायला जागा भेटत नाही, तर तिकडे आपण त्या व्यवस्था करतोय. पुढील वर्ष 2 वर्षात ते होईल. चालू आहेत अजून वेगवेगळे प्रयत्न आहेत. पण मी मगाशी म्हटलं, आम्हाला भविष्यातला कार्यकर्ता, सुशिक्षित कार्यकर्ता तयार करायचा आहे. तो कुठेही उभा राहील, कुठेही उभा राहू शकतो, त्याला मांडू शकतो स्वतःचे मते, असा कार्यकर्ता आमच्याकडे असणार. बरोबर. तू आता या कार्यकारी पदावरती आहे, वरिष्ठांचं पण आहे, पण वरिष्ठांचं तू किती पालन करतोस की हा बाबा तुम्ही हे सांगतात आम्ही करू? वरिष्ठांचं पालन होतं, ते ऐकत नसेल तर आम्ही समजावतो. न्यू जनरेशन ते कान पकडतील पण आम्ही मागे नाही हटायचं. न्यू जनरेशन हटायचं, प्रयत्न करायचे आणि ते पण ऐकतात. खूप आहेत वरिष्ठांचं. मी एक सांगतो, तू त्यांची नावं घे, जे वरिष्ठ अधिकारी त्यांची नावं घे आणि त्यांच्याबरोबर थोडं सांग. कारण की बघ कसं आहे, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी हा मंडळ सुरू केलं आणि त्यांनी आता तुमच्या हातात दिलं, मग त्यांच्याबद्दल तू थोडंफार सांग, आवडेल सगळ्यांना. आज आहे ना सुनील म्हात्रे आहेत आपले कार्याध्यक्ष आहेत, ते ट्रॉली, गणपतीच्या सगळ्या गोष्टी, वय 70 आहे पण धावतात, रात्री अपरात्री धावतात. त्यांनी ते काम घेतलेलं आहे, बस मला करायचं आहे. भरत भोईर आहेत, विभागातली सगळ्या मंडळांना एकत्र करण्याचं काम त्यांचं आहे, एकोपा त्यांचं काम ते आहे. राजन जयपाल आहेत, जे लेखन वगैरे होतं, आपल्या स्मरणिका निघतात, इतर कार्यक्रम आता त्यांनी दुसऱ्यांकडे दिलाय, पण ते बघणार त्यांच्याकडे फायनल. श्याम पाटील आहेत, विभागातली राग रुसवे एकमेकांना समजावून आपण पुढे न्यायचंय. दिलीप पाटील आहेत, खूप आहेत असे आपल्याकडे, आणि अनेक, शेखर पाटील, मंगेश पाटील, खूप कार्यकर्ते आहेत, सत्यवान जावकर आहेत. या लोकांनी खूप म्हणजे आजचे लोक थोडेसे मागे आहेत, मागे म्हणजे नाही कामात मागे नाही, ते पिढीनुसार आहे. त्यांनी आमच्याकडे जिम्मेदाऱ्या दिल्या, तुम्ही करा, सगळ्यांची वेळ असते ना. जिम्मेदारी आम्हाला डिसिजन प्रोसेस मध्ये दिलाय, पण कुठला काय पडलेला दिसेल तर पहिला ते धावणार, कार्य कमी नाही पडून देणार. अच्छा, आता जसं की तुझ्या वरच्या पदावरती जितू दादा आहेत, काय म्हणशील? जितू दादा कुठे कमी पडू, काय कमी पडतंय, बस आम्हाला धावायचं आहे, ते धावायचं काम जितू दादा आहे. ती वेगळीच पर्सनॅलिटी आहे, मी पाहिलं त्यांना. जे कमी पडेल तिथे तो भागणार आहे. पर्टिक्युलर एक काम काय सांगू तुम्हाला, सगळे कामात आहेत, सगळे कामात, आणि धावतो मंडळाच्या फंडिंगसाठी, बाकी मूर्तीसाठी, पुढे भविष्यातल्या काय गोष्टी आपल्याला कशा न्यायच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा धावपळ करणं, किंवा बाहेरच्या मंडळांशी कोऑर्डिनेशन करून कुठल्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्याच्यावर पण जितू आहे. अमित दादा बद्दल? अमित दादा जोश, अरे बस करायचं आहे, चला उड्या मारा, बस फक्त बोला काय करायचं. हा बस करायचंय, आम्हाला करायचंय, एकदा आवाज आला ना करायचंय. पहिल्या वरिष्ठांशी आपण त्यांची आज्ञा आली नाही की अमित दादा भागा, करायचं म्हणजे करायचंय, भागा बस. ते म्हणजे त्यांचा उद्देश आहे की आपला उत्सव खूप थाटाटाव, आणि आमचे कार्यकर्ते बाबा आमच्या बरोबर आनंदात राहू. जसं तू जशा बोललास ते मला तर हे वाक्य येते माझ्या पर्सनल थिंकिंग. नाही, आमचा उत्सव मोठा झाला पाहिजे. आमच्या संस्थापकांनी आहे ना 25 म्हणजे मंडळाच्या 25व्या वर्षी एका अंगठ्यावरची मूर्ती आणलेली, आणि त्यावेळेस वेलिंग मास्तरांनी बनवलेली. ती मुंबईत नव्हती कोणाची, 10-12 फुटाचीच होती, खांद्यावरनं त्यांनी हलवून दाखवलेली, काय नाही होणार. आम्हाला भीती होती त्यावेळेच्या जुन्या बॅलन्सिंग केलेला. मग त्यावेळेसच्या कार्यकर्त्याचे एवढे निर्णय घेतात तर आम्हाला पण घ्यायचे आहेत. बरोबर, म्हणजे करायचंय, मोठा उत्सव करायचा, डिसिजन घेऊ आम्ही. अच्छा, मला एक आता गोष्ट आठवली, मी तुझ्याशी शेअर करतो. उंबरखाडीचा राजा जेव्हा विसर्जनाला निघतो
विसर्जनाच्या आधी तुम्ही प्रभाळ पूर्ण सजवतात फुलांनी चारी बाजूनी, ते काय म्हणजे ते कसं कॉन्सेप्ट म्हणजे आहे? मूर्ती भव्य दिसली पाहिजे, मूर्ती भव्य आणि ते फुलांची सजावट, आणि आपण शेवटी बाप्पा आहे त्याचा फुलं बाप्पाची, त्यासाठी ते आपण भव्य करण्यासाठी ते करतो. आता मागील 1-2 वर्ष आपण ब्रिजच्या मुळे अडथळा येतो नाही गेला, पण पुढे ते करायचं आता प्लॅनिंग लिमिटेशन आहे. बरोबर ते अडतात ना, अडतं. पण पूर्वी जेव्हा सुरुवात झाली ना ते फुलांचं, तर अरे फुलं दिवसभर राहतील की नाही, कारण की मिरवणूक आपली चालते 18-20 तास. बरोबर. पण ती राहिल्यावर आपण अजून वेगवेगळे प्रकार त्यात केलं. नाही म्हणून मला ते आठवलं, कारण की मी बाप्पा बघितलं, आठवलं म्हणून मी त्याला क्वेश्चन केलं. ते खूप सुंदर वाटायचं. बाप्पाचं रूपच वेगळं दिसतं त्या दिवशी. जर म्हणजे मंडपात दर्शन घेऊन गेलात आणि तुम्ही जर थांबाल, लोक आहेत ना गिरगाव मधले लोक, ते फुलांचं डेकोरेशन आणि लाईट बघायसाठी थांबलेले असतात. माझ्यासाठी ते उल्लेखनीय होतं ना, कारण की मी ते बघायचो, अरे एकदम सुंदर बनवलेलं, रूपच चेंज होतं. रूप चेंज होतं ना, कारण की फुलांनी पूर्ण बाप्पा येतोय, एवढे हार असतात गणपतीवरती. मग काय म्हणजे एवढ्या भाविकांसाठी की एवढं प्रेम आहे मिरवणुकीच्या वेळेला. त्याचे भक्त आहेत लोक, ते देव माझा नाव पण ह्याच्यातूनच आलंय. इकडे विभागात अरे माझा देव आहे, सगळ्यांचा माझा आहे, माझा म्हणून तो देव माझा आहे. बरोबर. जसं की आधी उल्लेख केला जायचा की उंबरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठीक आहे, एवढंच होतं. मग तुम्ही ते ट्रेंड आणलं की देव माझा उंबरखाडीचा राजा, ते त्या ओळीसाठी काय म्हणशील? आतून आलाय, लोकांच्या आतून आलाय, कारण की आम्ही मंडपात कार्यकर्ते बसायचे ना, अरे माझा आहे, पण घरातले पण अरे माझा आहे, आपला देव आहे तो. हे आम्हाला कधी शिकवलं नाही, सार्वजनिक आहे किंवा काय, देव माझा आहे बस. तो बस त्याच्यानं ती बनवण्यापेक्षा म्हणजे ती झाली बोलून टॅगलाईन झाली तयार. अच्छा, मग आता थोडंफार फक्त तू प्रशांत देसाई दादांबद्दल सांग, जे तुम्हाला ते प्रोत्साहन करतायत मूर्तींबद्दल, त्यांच्याबद्दल काय म्हणशील 2 शब्द? प्रशांत दादाच्या संकल्पना खूप मोठ्या आहेत आणि ते करायचे प्रयत्न आहेत, त्यांच्या खूप इच्छा आहेत आमच्याकडनं की आम्ही असं करावं तसं करावं, पण आमच्या पण बाउंड्रीज आहेत काही. बरोबर, लिमिटेशन आहे. त्या हिशोबाने आपण बघू आता दादाचे आणि आपल्या मंडळाचं कोऑर्डिनेशन करून पुढे भविष्यात 2025चं वैशिष्ट्य काय असणार? भव्यता. आणि जेव्हा बाहेर पडेल ना लोक बघून, तुला रिव्हील करायला आवडेल की ते गुपित का आजकाल खूप रिव्हील होत आहे दादा? नाही, रिव्हील पेक्षा तिथे जेव्हा तुम्ही पहिलं दर्शन घ्याल ना, तेव्हा हात जोडले जातील बाप्पाकडे बघून. बरं, पण मी हे माझं म्हणायचं आहे की आजकाल एवढे मीडिया झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, असे पण कमेंट येतात की मंडळाला पहिलेच रिव्हील करतात आणि एवढे दूर मंडळाने आपले प्लॅन कॅन्सल केले की बाप्पा पहिलेच दिसलाय. त्याबद्दल काय म्हणशील की पहिलेच रिव्हील होत आहे सगळ्या गणपती? प्रत्येकाचा आपला वैयक्तिक आहे. आता आमचे विषय, आमचे बाउंड्रीज आहेत, आम्ही त्या बाउंड्रीजला चालतो. मग तुमचं काय प्लॅनिंग आहे? तुम्ही पहिला रिव्हील करणार आहे की डायरेक्ट भक्तांसमोर? नाही, भक्तांसमोर. तो बाप्पाचा काय उमरखाडीचा राजा आणि त्याची प्रजा. तिच्या मंडळाची स्थापना कधी आणि कशी झाली? उमरखाडी राजा मंडळाची स्थापना 1948 ला झाली. लोकमान्य टिळकांच्या संकल्पना आणि त्यांच्या आदर्श घेऊन मंडळाची स्थापना स्वातंत्र्य सैनिक बाळू सांगू पाटील यांनी केली आणि पुढे सुद्धा त्यांनी उत्सव वाढण्यासाठी खूप प्रयत्न केले. ओके. पण आता जेव्हा या उत्सवाबद्दल तुला माहिती आहे की स्थापना झाली, तो काळ तुला माहिती आहे कसा साजरा करायला जायचा? काळ माहितीये म्हणजे वडिलांकडनं ऐकून, इतर कार्यकर्त्यांकडनं ऐकून. काळ खूप विभाग छोटा होता. आज सुद्धा तो लहान, वस्ती आपली लहान कमी आहे, पण तेव्हा लहान भरपूर होता. खूप लहान. माझा जन्म नव्हताच झाला. म्हणजे बाबा काय सांगायचे त्यावेळेला, कसा असायचा? कधी एक्सपिरियन्स केलाय बाबांबरोबर? बाबा कसा असायचा उत्सव? आम्हाला घरातल्यांनी हात पकडून नेलाय 2-3 वर्षाचा, नाही तुम्हाला थांबायचंय. अच्छा. आणि आज आम्ही पुढच्या जनरेशनला आमच्या मुलाबाळांना तसंच नेतोय. अच्छा. हे उत्सव आपलं. की मोठी स्पर्धा असतानाही उंबरखाडीचा राजा आपली वेगळी ओळख कशी टिकवतो? उमरखाडीचा राजा कुठल्या स्पर्धेत नाहीये, तो आमचा देव माझा आहे. त्यामुळे त्या स्पर्धेपेक्षा आमचा बाप्पा आहे. आणि ओळख झाली मुंबईला गणपतीला लाइटिंग करणं, हे आम्ही दाखवलं. आज पण नवीन लाइटिंग आपण दाखवतो. फुलांची प्रभावळ बनवता येते आणि ती खूप एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा भव्य प्रभावळ आणि इतर डेकोरेशन करून मुंबईला आपण दाखवलं. आणि ती प्रभावळ, ती लाईट बघायसाठी आज सुद्धा मुंबईतले लोक आपली वाट बघत असतात. अच्छा. विसर्जन मिरवणुकीला बाप्पा वेगळ्या रूपात दिसतो. अच्छा.
पण मी एक गोष्ट पाहिली की कधी तुमचा पप्पा एनोटॉमी मध्ये गेला नाहीये. एनोटॉमी मध्ये नाही गेला, कारण तो राजा आहे ना, तो राजासारखाच राहिला पाहिजे. जसं नाव तसं होय, थाट. होय. मागील वर्षी आपण फायर शो केला मुंबईत, आतापर्यंत कोणीच नाही केला. तो पण मोठा होता, खूप मोठा होता. लोक खूप गर्दी करून वेड्यासारखे थांबलेले, अरे काय होणार आहे, म्हणजे काहीतरी नवीन नवीन नवीन. हो, आणि आमच्याकडे नवीन संकल्पना असतात, दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतो. तीच आमची ओळख आहे, काहीतरी नवीन आम्ही दाखवणार. कधी असं झालंय का मंडळातल्या कार्यकर्त्यांनी बोला नाही दादा आपण काहीतरी एनोटॉमी मध्ये जाऊया, सगळे राजा बोलतात मंडळामध्ये आपण एनोटॉमी मध्ये जाऊया, पण मंडळाची एकजूट ही राजा बसवायचा याबद्दल कशी काय बोलशील? मंडळाची एकजूट आणि मंडळाचे ध्येय क्लिअर आहे, तो राजा आहे, तो राजासारखा बसला पाहिजे. अच्छा. आणि लोकांनी राजा म्हणून नाव दिलंय त्याला, तर राजासारखा झाला. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, दरवर्षीप्रमाणे सगळे कलावंत आपल्या दर्शनाला येतात, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? कलावंत येतात, आता ह्या वर्षी मला दुःख वाटायला लागलं की त्यांना कलावंत म्हणून आपण दर्शनाला आणि त्यांना आपण उचलून घेतो, पण त्यांना स्टेज उपलब्ध आपण करून दिले. पूर्वीपासून मंडळांनी कित्येक मंडळ सर्व त्यांना उचलून स्टेज उपलब्ध करून देतो, त्यांना फेम मिळवून देतो. पण मागच्या वर्षी जे पीओपी वर बंदी आली त्यावेळेस, जसं आता मागे साऊथ मध्ये जल्लीकट्टूसाठी सगळे कलावंत उतरले आणि तो लढा जिंकले, लवकर जिंकले. अच्छा. आज मुंबईत महाराष्ट्रात कुठे दिसले कलावंत? एक जण आवाज न उठवू शकले असते, पण फक्त त्यांना फेम पाहिजे. अच्छा, फक्त फेम साठी येतात बस. आम्हाला वाटलं काय चांगलं असेल त्यांच्या काय गोष्टी नाही. आता आम्हाला वाईट वाटतं, ती लोक येतात, आम्ही आदर करतोय, त्यांना स्टेज उपलब्ध करतोय. अच्छा. पण आम्ही आता असं विचार करावा लागतं यांना का उपलब्ध करतोय. ज्यावेळेस उत्सवावरची गरज असते त्यावेळेस हे गायब असतात. आले पाहिजे समोर. आले. तुम्ही एक स्टेटमेंट नाही देऊ शकत. देवासाठी आहे, देव देवाचं कार्य करतोय. हो, पण उत्सव चालला पाहिजे. आज उत्सवांनी मोठे मोठे कलाकार तयार केले, राजकारणी तयार केले. राजकारणी किंवा कलावंत छोट्या छोट्या गल्लीबोळात मध्ये होते, त्यांना मंडळांनी स्टेज उपलब्ध केले ना, तेव्हा ते आज मोठे झाले. आज कुठे होते ते लढ्यात? बरोबर. लढा मोजक्या लोकांनी लढला आणि झाला. ते बाप्पाचे आशीर्वाद होते, कृपा होती त्याची, म्हणून लढा जिंकले. पण तुम्ही कुठे होतात? पण आता तुमच्या मंडळाचा सगळ्यांना दुःख वाटत असेल ना, कारण की ते आले नाही. होय होय, खूप दुःखाची गोष्ट आहे. मी तेच म्हटलं ना की त्यांना आम्ही डोक्यावर घेतो, आदर सत्कार करतो, नवीन पिढींना दाखवतो असे कलावंत व्हा. पण आता आम्हाला दाखवायचं काय की असे कलावंत व्हा की जे आपल्या उत्सवासाठी उभे राहू शकत नाही. फक्त बाप्पाच्या पुढ्यात फोटो काढायला येता तुम्ही. ते चुकीचं आहे. तुम्ही पुढे येणं पण महत्वाचं आहे. गरज होती तेव्हा. गरज होती. जेव्हा तुम्हाला गरज असते आम्ही स्टेज उपलब्ध करून देतो. अच्छा. छोट्या छोट्या गल्लीतल्या कुठल्याही कलावंतांना विचारा तुम्ही त्या मंडळाचे स्टेज वापरले की नाही. तिथूनच मोठे झाले ना तुम्ही. त्या जेव्हा स्टेज वापरले तर सगळ्यांनी पाहिलं की हा कलावंत आहे. हा मग. अच्छा. आणि आज कुठे होतात तुम्ही? त्यावेळी दुसरी माणसं लढत तुम्हाला तलवार घेऊन लढायला तर बोलवत नव्हते, फक्त बोलायचं होतं. तुमच्या एक स्टेटमेंटनी फरक पडतो. प्रत्येकाच्या तुम्ही प्रयत्न तर करा. बरोबर, प्रयत्न करा. बाप्पा आशीर्वाद द्यायला आहे. बरोबर. तो तुमचा प्रयत्न नाही दिसला, पण त्याला तुमची खंत आहे. खंत आहे. अच्छा. मग आता तुम्ही एक्सपेक्ट काय करतात पुढे? काय कसं करणार मग? आता जसं सगळ्यांना बोलवणार की ते परत येतील, तर असं काय एक्सपेक्टेशन? बघा, बाप्पाचं दर्शन घ्यायला आला तो ओके, तो बरोबर. पण पुढे मंडळांना विचार करावा लागणार असे आपण कलावंत उभा करतोय, भविष्यात त्यांनी येणार की नाही आपल्यासाठी पण अपेक्षा नाही आहेत. पण ठीक आहे, आम्ही आमचं काम करतो. नवीन नवीन कला जोपासणं आणि त्याला वाढ करणं हे मंडळांची काम आहेत. आता तू जसं कलावंतांबद्दल बोललास, ठीक आहे, ते परत आले, मग तुम्हाला असं दुःख तर वाटणार नाही आणि आवाज का नाही उचलला? दुःख वाटलं, पण बाप्पाच्या दर्शनाला आम्ही नाही अडवायची गोष्टच नाहीये याच्यामध्ये. फक्त असं वाटणार आहे आम्ही कलावंतांना आदर करतो, पण एक जी स्टेटमेंट दिलं असतं तर थोडा मनाला खूप बरं वाटलं असतं. मॉरल सपोर्ट भेटला की हा बाबा माणूस उभा होता. आणि हा जो लढा आहे ना, जो 5-6 महिने, आता कित्येक वर्ष झाले, पण 6 महिन्यात तर खूप मोठा झालेला, तो लवकर झाला असता, प्रेशर बनला असता. प्रेशर बनणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी साध्य होतात. साऊथला जल्लीकट्टू खेळ ओपन झाला ना. हो, बरोबर. कारण की प्रेशर बनला. आपण नाही बनवू शकलो हे आपलं दुःख आहे. पण आपण त्या मंडळाबद्दल पण दाद देऊ की त्यांनी 6 महिने तेवढी सेवा केली आणि आता त्याचं विसर्जन झालं. हो.
ते प्रश्नच नाही. ते प्रश्न. आता मागी गणपती झाले, ठीक आहे, मागी गणपती झाले, त्याच्या विसर्जनाला आगमनाला पण भव्य दिव्य स्वरूपात तुमच्या टी शर्ट होते त्यावेळी पण, आणि आता हे 2 आगमन झाले त्यावेळी पण भव्य दिव्य स्वरूपात तुमच्या टी शर्ट दिसत आहेत. म्हणजे हे प्रेम आहे उंबरखाडीच्या राजावरती. नाही, त्यावरती एक नाव आहे उंबरखाडीचा राजा. काय वैशिष्ट्य एवढे टी शर्ट दिसत आहेत आणि सगळीकडे दिसत आहेत? राजावरचं प्रेम आहे ते. उमरखाडीच्या राजावरचं प्रेम आहे म्हणून त्या टी शर्ट आता सर्वत्र दिसत आहेत. टी शर्टचं आज या वर्षी आम्ही कर्नाटक पर्यंत गेलेत, बेंगलोर गेलेत, कोकण पट्ट्यात पूर्ण गेलेत, खूप ठिकाणी, आणि बाहेरून लोक येत आहेत. टी शर्ट मागे काय मेहनत पण आहे. टी शर्ट बनवताना आम्ही जवळपास 8-8, 10-10 पॅटर्न बनवतो. त्याच्या क्वालिटी चेकिंग होते, त्याचं फॅब्रिकेशन बाहेरचं. ती टी शर्ट आपण विकायला घ्यायला गेलो तर 450 पर्यंत भेटणार आहे, आणि ती आम्ही कमी किमतीत पण विकतोय. आणि त्याच्या मागे जे कार्यकर्ते काम करतात. टी शर्ट या वर्षीची टी शर्ट आहे. गणपती बाप्पा मोरया. ही टी शर्ट. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांचा अभिमान, स्वाभिमान त्या टी शर्ट वरचा, हिंदू, आणि खाली उंबरखाडीचा राजा. हे प्रेम आहे दोन्ही. ओके, अच्छा. मग एवढ्या प्रेमाबद्दल भाविकांसाठी काय म्हणशील? भाविकांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आमची ओळख होते. सकाळी पण आम्ही बघितलं, लाईन लागलेली होती. होय. बाप्पाचं प्रेम आहे, काय कोणाला अडवणार. आम्ही आहे ना, आमचा प्लॅनिंग असतो की टी शर्ट फक्त आपल्या आगमनाला घाला, पण लोक प्रत्येक गणपतीच्या आगमनाला आपले टी शर्ट दिसत आहेत. ठीक आहे, आता त्यांना नाही अडवू शकत, त्यांचं प्रेम आहे, बाप्पाचं नाव दाखवणं आहे. बरोबर. पण तुमच्या मंडळाला पण ते उत्साह आहे ना, की बाबा एवढं प्रेम भेटणं म्हणजे एकदम बोलतात ना, प्राऊड मोमेंट आहे. ती आमच्या कार्यकर्त्यांचं आपुलकीपणे ते प्रेम मेंटेन करणं, की आपण जो आलाय लांबून येतो टी शर्ट घ्यायला, त्याला आम्ही सांभाळून घेतो. कधी नसते, कधी असते, त्याला आम्ही जवळ करून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर काम. आणि आमचे काही कार्यकर्ते, अक्षय भोई आहे, चिंटू म्हणून, खूप मेहनत घेतोय त्याच्यातनं. ते त्यांच्याबद्दल जरा सांग, ते काय किती मेहनत घेतात, कारण की त्यांचं नाव आहे ना खूप गरजेचं आहे, कारण की ते काम करतात सगळ्या गोष्टींमध्ये, खूप काम करतात. चिंटू म्हणजे अक्षय भोई, तुम्ही बदलापूरला बोलवा, कुठेही बोलवा, बाबा 10 टी शर्ट द्यायच्यात, 5 टी शर्ट, तो पोचतो मनुष्य स्वतःची गाडी घेऊन, स्वतः खर्चात ना. ते खर्च स्वखर्च. अच्छा, स्वखर्च का तर आपलं नाव तिथपर्यंत गेला पाहिजे. तो व्यक्ती घालून फिरणार तर आपल्या बाप्पाचं नाव दिसणार आहे. फक्त एकच ध्येय, ते उमरखाडी नाव आहे ना बाप्पाचं नाव, उमरखाडीचा राजा, ते प्रत्येकाच्या जिभेवर आलं पाहिजे. अच्छा. आता ही आपण जी जर्सी दाखवली ती 2025 ची. होय. बरोबर ना? सर्व भाविकांनी ही जर्सी हवी असेल तर संपर्क कार्यात तुम्ही संपर्क करावा. आता आपल्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, ठीक आहे? खूप प्रश्नांची तुम्ही उत्तर दिली सुंदररित्या. आता शेवटचा, गणपती बाप्पाला एक मागणी करायची असेल तर काय मागाल? आपला उत्सव आहे ना, टिळकांनी सुरुवात केली, सार्वजनिक टिळकांनी सुरुवात केली. सावरकर होते, बाळासाहेब ठाकरे, यांच्या स्वप्नातला भारत, हिंदू राष्ट्र, हे झालं पाहिजे भविष्यात. आणि ते का, आपण आहे ना बहुसंख्य असून सुद्धा आपल्यावर 10ची बंधन आहेत, उत्सवावर बंदी येते. त्यामुळे माझी मागणी असेल भविष्यात बाप्पाकडे की बाप्पा हिंदू राष्ट्र होऊ दे. आम्ही ह्या गोष्टी फेस केल्यात पूर्वी. आपण या विभागात खूप कमी अल्पसंख्याकांमध्ये आहेत. तो विभाग आपल्या वस्तीने भरून जाऊन दे बाप्पाच्या आशीर्वादाने सगळा. ओके, हीच मागणी आहे. सर्वांना धन्यवाद. आम्ही हा आता पॉडकास्ट इथे संपवतोय. सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉडकास्ट मध्ये बघायला मिळतील. व्यवस्थित बघा आणि चांगले रिप्लाय करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया.